व्हॉट इज द राईट वे, म्हणजे आपल्याला डिस्काउंट देणं द्यायला हवा, कधी द्यायला हवा, की व्हॅल्यू बिल्ड करायची तर व्हॅल्यू कशी बिल्ड करायला हवी, आणि कस्टमर शुड नॉट थिंक अबाउट द प्राइस, म्हणजे प्राइसचा विचार न करता आपल्या प्रोडक्टला त्यांनी परचेस करावा, असं आपण काय करायला? डिस्काउंट बेस्ड बिझनेसेस बरेच लोक करतात. त्यांना असं वाटतं की इट इम्प्रूव्ह कॅश फ्लो. परंतु जर आपण शेवटी ॲट द एंड ऑफ द इयर जेव्हा गणित करतो ना, तेव्हा डिस्काउंटेड प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला प्रॉफिट किती मिळतं ना, हेच कधी समजत नाही. तर बरेच लोक काय करतात की ते प्राइस हाईक करतात आणि नंतर डिस्काउंट देतात आणि प्रॉफिट बनवतात. पण देन दॅट इज टेकिंग युअर कस्टमर फॉर अ राईड, म्हणजे कस्टमरला शेंडी लावायचा तो काम आहे. तर तसं न करता जर तुम्ही व्हॅल्यू क्रिएट केलं तर त्या बिझनेसला जास्ती मान सन्मान आणि ग्रोथ असते, त्याच्यामध्ये प्रॉफिट देखील जास्ती असते. प्रोडक्ट साठी लागणारा जो जो काही प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटी आहे प्रोडक्टची आणि सर्व्हिसची, दॅट इज मोर डिपेंडेंट. तर डिस्काउंटची अशी पण एक केस स्टडी मी बघितली होती, दॅट आय शेअर्ड. सो तर तुम्ही तुमची सेल पिच किंवा तुमची कॉस्टिंग लोकांना कशी जस्टिफाय करून देऊ शकता ना, हे तुमच्यावर असतं. आता भरपूर असे प्रोडक्ट्स आहेत जिथे डिस्काउंटचा कॉन्सेप्टच नाहीये, तिथे प्रोडक्ट मिळणं महत्वाचं आहे. फॉरगेट अबाउट डिस्काउंट. म्हणजे त्यांनी तुमच्या डोक्यामध्ये स्केअरसिटी एवढी तयार करून ठेवलेली आहे की हा प्रोडक्ट लॉन्च झाल्याबरोबर संपतो. प्रत्येक उद्योजकांनी आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसची व्हॅल्यू शोधून काढायला हवी, रादर दॅन प्रोडक्टवर डिस्काउंट देण्यापेक्षा, असं मला वाटतं. तुम्ही हा निर्णय घेऊ शकता की बाबा मला किती पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत, त्या प्रोडक्टकडनं मला काय व्हॅल्यू पाहिजे, हे त्याच्यावर अवलंबून असतं. आता इनोव्हा नावाची गाडी आहे, लोक 15-15 वर्ष वापरतात 1000 लाख किलोमीटर. आणि कितीतरी लाख किलोमीटर चालतात त्या गाड्या. तर तुम्ही परसेप्शन तुमच्या प्रोडक्ट बद्दल कसं मांडता तुमच्या पोटेन्शियल कस्टमर बेसच्या मनामध्ये, हे तुमच्यावर अवलंबून. प्रत्येक उद्योजकाला वाटत असतं की माझा व्यवसाय वाढावा आणि त्यांनी आपले प्रोडक्ट्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न करत असतो. पण त्याला हा नेहमी कन्फ्युजन असतं की मी माझ्या प्रोडक्ट्सवर डिस्काउंट दिला तर माझा बिझनेस वाढेल, की जर मी प्रोडक्टची व्हॅल्यू क्रिएट केली तर माझ्या प्रोडक्टला डिमांड येईल. तर आज आपण ह्याच विषयावर डिस्कस करूया की कुठल्या वेळेला, कुठल्या पोझिशनमध्ये, कुठल्या सिच्युएशनमध्ये आपण डिस्काउंट द्यायला हवा, आणि एक ब्रँड बिल्डिंगसाठी आपल्याला व्हॅल्यू क्रिएशन करून कसा आपला व्यवसाय आणखीन वाढू शकतो आणि प्रोडक्टची डिमांड तशी वाढवू शकतो. तर व्हॉट इज द राईट वे, म्हणजे आपल्याला डिस्काउंट द्यायला हवा, कधी द्यायला हवा, की व्हॅल्यू बिल्ड करायची तर व्हॅल्यू कशी बिल्ड करायला हवी, आणि कस्टमर शुड नॉट थिंक अबाउट द प्राइस, म्हणजे प्राइसचा विचार न करता आपल्या प्रोडक्टला त्यांनी परचेस करावा, असं आपण काय करायला हवं? डिस्काउंट बेस्ड बिझनेसेस बरेच लोक करतात. त्यांना असं वाटतं की इट इम्प्रूव्ह कॅश फ्लो. परंतु जर आपण शेवटी ॲट द एंड ऑफ द इयर जेव्हा गणित करतो ना, तेव्हा डिस्काउंटेड प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला प्रॉफिट किती मिळतं ना, हेच कधी समजत नाही. तर बरेच लोक काय करतात की ते प्राइस हाईक करतात आणि नंतर डिस्काउंट देतात आणि प्रॉफिट बनवतात. पण देन दॅट इज टेकिंग युअर कस्टमर फॉर अ राईड, म्हणजे कस्टमरला शेंडी लावायचा तो काम आहे. तर तसं न करता जर तुम्ही व्हॅल्यू क्रिएट केलं तर त्या बिझनेसला जास्ती मान सन्मान आणि ग्रोथ असते, त्याच्यामध्ये प्रॉफिट देखील जास्ती असते. बरेच लोक डिस्काउंट न देता व्हॅल्यू बरोबर काहीतरी फ्री देतात. व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी एका प्रोडक्ट बरोबर, म्हणजे अगोदर आपण बघायचो ना, मोठ्या टीव्ही बरोबर छोटी टीव्ही फ्री. हम्म. मग दॅट इज व्हॅल्यू क्रिएशन. म्हणजे त्या मोठ्या टीव्हीवर डिस्काउंट न देता त्याने तुम्हाला अजून एक ऍडिशनल व्हॅल्यू दिली. आणि ही जाहिरात मी तुम्हाला सांगतो 25 वर्ष 30 वर्ष अगोदरची जाहिरात, म्हणजे त्या काळाला व्हॅल्यू क्रिएशन त्याच पद्धतीने व्हायचं. टूथपेस्टवर टूथब्रश फ्री. टूथपेस्टवर टूथब्रश फ्री. आजच्या तारखेला तुम्ही असं आहे की इलेक्ट्रिक व्हेकलचा एक स्कीम निघाली एका ब्रँडचं, की तुम्ही गाडी घ्या आणि 3 वर्ष नो चार्जिंग कॉस्ट टू यू, म्हणजे ती कंपनीतर्फे. आता असं नाहीये की त्यांनी त्या कॉस्टला ऍब्झॉर्ब नाही केलंय, परंतु कस्टमरला ती गोष्ट बरी वाटते. बरेच लोक काय करतात, आता फॉर एक्झाम्पल एका ब्रँडने तर इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये बॅटरीची लाईफ टाईम वॉरंटी दिली. काही लोक 8 वर्ष देतात, काही लोक 15 वर्ष देतात. तर एका कंपनीने येऊन सांगितलं की लाईफ टाईम तुम्हाला बॅटरीची गॅरंटी आहे, वॉरंटी गॅरंटी. तर अशा पद्धतीने ते लोक व्हॅल्यू क्रिएट करतात. आपण हमखास जर ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म्सवर गेलो ना, फ्लिपकार्ट, अमेझॉन वगैरे, तर तिथे भरपूर असे ब्रँड्स आहेत जे फक्त डिस्काउंटच्याच जोरावर बिझनेस करतात. म्हणजे ते लोक दाखवणार असं 2000 रुपयाची प्राइस आणि मग त्याला 4 वेळा क्रॉस करणार आणि खालती लावणार 850 रुपये. तर इम्पल्सिव्ह बायर ते बाय करतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा सेल होतं, तेही प्रॉफिट करत असतीलच. परंतु जर तुम्हाला एक चांगला मजबूत व्हॅल्युएशन बेस्ड ब्रँड जर घडवायचा असला ना, तर मग तुम्हाला डिस्काउंटेड रूट नाही चालणार. बरेच लोक डिस्काउंटला स्ट्रॅटेजी म्हणून पण वापरतात, की बाबा तुम्हाला अगोदर कस्टमरला आतमध्ये आणण्यासाठी अमुक प्रोडक्ट्सवर ते लोक डिस्काउंट देतात आणि अमुक प्रोडक्ट्सला ते लोक रेग्युलर फुल प्राइसवर विकतात, आणि हमखास आपल्याला ज्या फुल प्राइसचे प्रोडक्ट्स असतात ना, ते आवडतात. ग्रेट. सो प्रत्येक बिझनेसमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक सीए फर्म असेल, तर सीए फर्म म्हणेल की आमची अॅन्युअल फीज एवढी आहे,
त्याच्यावर आम्ही एवढा डिस्काउंट देऊ शकतो. तर डिस्काउंट देणं म्हणजे काय, की तुमच्या प्रॉडक्टमध्ये असं काही नाही आहे, की ज्याच्यामुळे कस्टमरचे चॅलेंजेस सॉल्व्ह होऊ शकतात. तर फीचर्स आणि बेनिफिट असा एक विषय असतो, की आमच्या प्रॉडक्टमध्ये हे फीचर आहेत आणि हा त्याला बेनिफिट होईल. तर डिस्काउंट देण्यापेक्षा जर तो सी-एफ-ओ म्हणाला, की आम्ही तुमची ही कॉस्ट कमी करू शकतो. आम्ही तुमचे कंप्लायन्स करू शकतो. आमच्या आत्तापर्यंतच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये इतक्या लोकांचे एवढे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. समथिंग लाइक दॅट. किंवा एच-आर एजन्सी जी फी घेते, त्या फीवर डिस्काउंट देण्याच्या ऐवजी ते सांगू शकतात, की आमचे आत्तापर्यंत 100 आम्ही जे एम्प्लॉईज प्लेस केलेत, ते सगळे सॅटिस्फाईड आहेत. समथिंग लाइक दॅट. तर डिस्काउंटिंगने ना कधी-कधी रिस्पेक्ट पण कमी होतो, की हे जर डिस्काउंट देतायत म्हणजे एवढं मार्जिन कमवत होते, असं कदाचित होऊ शकतं. जसं एक पाण्याचा ब्रँड आहे, की ज्यांनी वॉटरचा जो प्लांट आहे ना, तो हिमालयात बसवलेला आहे. आणि ते सांगतात, की आम्ही तिकडून पाणी सोर्स करतो आणि ते वॉटर फिलिंग देतो. तर अशी व्हॅल्यू ॲड करणारे पण आपल्याकडे बरेच उदाहरणं आहेत. पण फास्ट सेलिंगमुळे मला वाटतं फक्त तो सीझन किंवा तो क्वार्टर आपण मॅनेज करतो आणि जोपर्यंत डिस्काउंट चालू आहे, तोपर्यंतच आपल्याला डिमांड देतो. नंतर मग परत मार्केटिंग करावं लागतं. व्हॉट डू यू थिंक ऑन दिस? बरोबर आहे. भरपूर डिपार्टमेंटल स्टोअर्स आहेत ना, ह्या डिस्काउंट्सच्या आधारे फुटफॉल्स क्रिएट करतात. हं. आणि मग त्यांच्या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये अमुक ब्रँड्सच डिस्काउंटेड असतात आणि अमुक ब्रँड्स फुल व्हॅल्यूवर विकले जातात. तर ती त्यांची कस्टमर ॲक्विजिशनची फॉर्म्युला आहे. कस्टमरला आतमध्ये आणण्यासाठी आणि त्यांना कन्व्हर्ट करण्याचा तो त्यांचा फॉर्म्युला आहे. परंतु ॲज अ ब्रँड जर तुम्ही डिस्काउंटचा मार्ग जर वापरला ना, तर तुम्हाला फुल प्राईसवर काही प्रॉडक्ट विकता येणार नाही. हं. म्हणजे तुमचे कस्टमर्स वाट पाहतील, की या ब्रँडला जेव्हा सेल लागेल ना, तेव्हा आम्ही विकत घेऊ. पण भरपूर असे बिझनेसमन आहेत, जे डिस्काउंटला त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजीज बनवून ठेवतात. म्हणजे ते 12 महिने डिस्काउंटवर असतात किंवा ते मुद्दामून वर्षातनं 4च महिने बिझनेस करतात. बाकी महिन्यांमध्ये ते लोकं इन्व्हेंटरी बिल्ड करतात किंवा नवीन-नवीन मार्केटमध्ये जाऊन त्यांचे सेल तिकडे मांडतात. तर त्यांचा तो मॉडेल आहे, डिस्काउंटेडचा तो मॉडेल आहे. पण माझं एकच मत आहे, की कुठच्याही बिझनेसमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे प्रॉफिट, दुसरा आहे व्हॅल्युएशन आणि सर्वात महत्त्वाचा जो रोज आपल्याला लागतो तो आहे कॅश फ्लो. या 3 गोष्टींवर कुठचाही बिझनेस आधारित असतो. तर व्हॅल्युएशन जर आपल्याला मजबूत बनवायचं असेल ना, म्हणजे व्हॅल्युएशन इज द रिअल ग्रॅटिफिकेशन ऑफ युअर एफर्ट्स. ग्रॅटिफिकेशन म्हणजे तुमच्या मेहनतीचा खरा मोल जो असतो ना, जो एक नोकरीवाला माणूस असतो त्याला प्रॉव्हिडंट फंड मिळतं. जो बिझनेस करतो ना त्याला व्हॅल्युएशन मिळायला पाहिजे. कारण ज्या दिवशी तो रिटायर होतो, की किंवा तो असा निर्णय घेतो, की आता मला पुढे बिझनेस नाही करायचं, काम नाही करायचंय, तर त्याला व्हॅल्युएशन त्याचं प्रॉव्हिडंट फंड आहे. बिझनेसमधलं प्रॉव्हिडंट फंड इज व्हॅल्युएशन. तर ते व्हॅल्युएशन कमवता आलं पाहिजे. तर डिस्काउंट बेस्ड प्रॉडक्ट्सवर व्हॅल्युएशन मिळतं, परंतु जेवढं हवंय तेवढं नाही मिळत. म्हणजे ॲट द एंड ऑफ द इयर तुमचे 30 वर्ष, 40 वर्ष बिझनेस केल्यानंतर जर तुम्हाला रिटायर ग्रेसफुली व्हायचं आणि चांगलं व्हॅल्युएशन पाहिजे, तर एका डिस्काउंटेड बेस्ड प्रॉडक्टवर किंवा बिझनेसवर तुम्हाला ते मिळणं कठीण आहे किंवा कमी मिळणार. हं. आणि कॅश फ्लो देखील महत्वाचा आहे. तर तुम्हाला डिस्काउंटमध्ये कॅश फ्लो चांगला मिळतो. म्हणून भरपूर उद्योजक जे आहेत ना, ते डिस्काउंटिंग ॲज अ स्ट्रॅटेजी तर्फे खेचले जातात. हं. कारण त्यांना हमखास तेवढा सेल मिळतोच त्या डिस्काउंटच्या स्ट्रॅटेजीमुळे. तर हे तुम्हाला ठरवावं लागतं, की तुम्हाला लाँग टर्म तुमचा गोल काय आहे? हं. म्हणजे डू यू वॉन्ट टू बी कंटिन्यूइंग ॲज अ डिस्काउंटेड ब्रँड किंवा तुम्हाला तिन्ही गोष्टींवर कंट्रोल पाहिजे. म्हणजे प्रॉफिट पण पाहिजे, कॅश फ्लो पण मेंटेन करायचा आणि व्हॅल्युएशन सुद्धा घडवायचं आहे. हं. तर फ्युचर बेस्ड सेल्स इज मच बेटर. फॉर हं. एक्झाम्पल सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड जेव्हा आम्ही चालवायचो क्लासेस, ते आमचं अस्तित्व आहे. तिकडनं माझी सुरुवात झाली. तर त्या बिझनेसमध्ये एका स्टुडंटला आम्ही लाईफ टाईम 3 सुविधा द्यायचो. लाईफ टाईम प्रॅक्टिस फ्री, लाईफ टाईम रेपिटेशन ऑफ कोर्स फ्री आणि लाईफ टाईम अपग्रेडेशन ऑफ कोर्स फ्री. तर दॅट वॉज व्हॅल्यू क्रिएशन. डिस्काउंटचा मार्ग मी कधीच वापरला नाही. हं. तर हे व्हॅल्यू क्रिएशनमुळे आमचा सेल वाढत गेला आणि हं. टेस्टिमोनियल्स वाढले, रेफरन्स वाढले आणि ऑटोमॅटिकली स्टुडंट आमचे ब्रँड अँबॅसेडर झाले. हं. मग त्याच्यानंतर आमच्याकडे जॉब अश्युरन्स किंवा जॉब असिस्टन्स स्कीम्स पण असायचे, की जर तुम्ही आमचा एक प्रोफेशनल कोर्स जॉइन केला 2 वर्षाचा, तर आम्ही तुम्हाला नोकरी देण्यासाठी मदत करू. सो दिस आर ऑल व्हॅल्यू क्रिएशन्स. हं. अशा पद्धतीच्या व्हॅल्यू क्रिएशन्समध्ये तुम्ही मार्केट एस्टॅब्लिश करू शकता आणि एक ब्रँड घडवू शकता. हं. सो यू ऑलवेज ट्राय टू वर्क ऑन फीचर्स रादर दॅन डिस्काउंटिंग. हं. मी अमुक असे ब्रँड पाहतो आणि जीवनामध्ये ना प्रत्येक टप्प्यामध्ये आपण वावरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका काळाला मला डिस्काउंटवाले प्रोडक्ट्स आवडायचे. हं. कारण त्यावेळेला पैशाची क्षमता नसायची. तर आपण नेहमी डिस्काउंट म्हणजे प्रत्येक कॅटेगरीला एक ऑडियन्स असतो. हं. तर डिस्काउंटिंगचा पण एक ऑडियन्स आहे. मी पण त्या प्रवासातनं गेलोय. हं. की जर मला एक पॅच ऑफ टाईम असा होता, की आपण फक्त डिस्काउंटेड सेलवरचेच आयटम घ्यायचो. हं. डिस्काउंटवालेच आयटम घ्यायचो. मग ते हळू-हळू
नंतर तुमची जेव्हा क्षमता वाढते तेव्हा तुम्ही विचार करतात की नाही, मला ड्युरेबल प्रोडक्ट पाहिजे, मला व्हॅल्यू बेस्ड प्रोडक्ट पाहिजे. आम्ही आहे ना वॉल पेंटिंग्स करायचो, वॉल पेंटिंग्स. सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशनचे वॉल पेंटिंग्स करायचो. तर एक अडाणी पेंटर होता, म्हणजे तो अशिक्षित होता पण कलाकार होता आणि सुपर्ब तो वॉल पेंटिंग करायचा. तर त्याला मी सांगायचो की तू कुठचाही पेंट घे पण एशियन पेंट घेऊ नकोस, कारण एशियन पेंट फार महाग पडतो आम्हाला. तर त्याने मला एकदा काय सांगितलं माहितीये का, सर वो जो आप दूसरा पेंट लेते हो ना जिसमें कोई ब्रांड नहीं है, उसमें आउटपुट ज्यादा नहीं निकलता, मतलब उसमें अगर मैं 10 पेंटिंग कर सकता हूँ ना, तो एशियन पेंट में मालूम नहीं क्यों मेरे 15 पेंटिंग हो जाता है. तेव्हा मला समजलं की ब्रँडेड प्रॉडक्टमध्ये ड्युरेबिलिटी असते, व्हॅल्यू असते आणि मग तेव्हापासून आम्ही कन्व्हर्ट केलं त्याला एका ब्रँडेड पेंटमध्ये. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना, तुम्ही प्रॅक्टिकल अनुभवातनं शिकता. लाइक फॉर एक्झाम्पल बुटं काही टिकत नाही आणि काही भरपूर टिकतात. एवढे टिकतात की पिढ्या वापरू शकतात. म्हणजे 25 वर्षापासून ती बुटं असतात आणि आजचा ट्रेंड कसं आहे, तुम्ही ड्युरेबल विका, पण तुमचा कस्टमर ते परपेच्युअली वापरणार नाही. कारण त्याला फॅशनमध्ये राहायचंय. तर तो ट्रेंड चेंज करतो. पण तुम्ही ड्युरेबल आहात म्हणून ते तुम्हाला कस्टमर बेस चांगला मजबूत बनतो. तुम्हाला कस्टमर बेस चांगला मिळतो. तर ड्युरेबिलिटीला रिस्पेक्ट आहे. याचा अर्थ हे नाहीये की ते लोकं कायमस्वरूपी तुम्हाला वापरत राहणार. पण तुम्ही त्यांना व्हॅल्यू दिली ना, म्हणून तुम्ही तुमचा एक प्रॉडक्ट असतानाही ते लोकं नवीन प्रॉडक्ट घेतील. कारण तुम्ही नवीन डिझाइन ऑफर करताय. तर तुम्ही त्याचं मन जिंकलेलं आहे. त्याचा तुम्ही विश्वास जिंकलेला आहे. सो दॅट इज हाऊ व्हॅल्यू क्रिएशन गेट्स रिस्पेक्टेड. डिस्काउंटिंगचं एक चांगलं उदाहरण माझ्या आता लक्षात आलं. एक एफ-एम-सी-जी कंपनी आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचं ना लोकल डुप्लिकेशन होतं. म्हणजे बऱ्याचदा लोक सिमिलर नावाने एक प्रोडक्ट सुरू करतात. लोकल प्लेयर असतो. तर त्यांनी डिस्काउंटिंग हे टेक्निक तिकडे ना फक्त त्या कॉम्पिटिशनला संपवण्यासाठी वापरलं. म्हणजे त्या प्रॉडक्टवर महाराष्ट्रभर आणि भारतभर डिस्काउंट नव्हता. पण फक्त त्या मार्केटमध्ये होता डिस्काउंट, कारण दे वॉन्टेड टू स्टॉप दॅट कॉम्पिटिशन विच वॉज अ डुप्लिकेशन ॲक्चुअली. आणि मग डुप्लिकेशनला लीगली फाईट करण्यापेक्षा त्यांनी असं फाईट केलं, की 6 महिने त्या रिजनमध्ये फक्त डिस्काउंट देऊन टाकला, की जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ऑलमोस्ट त्याच्यामध्ये 6 महिने विकलं. पण तो कॉम्पिटिटर जो डुप्लिकेट प्रॉडक्ट बनवत होता त्याच नावाने, तो संपून गेला. तो डिस्काउंटिंग कॅन बी यूज्ड ॲज अ स्ट्रॅटेजी ऑल्सो. दॅट इज वन. बऱ्याच ठिकाणी ना आपल्याला डिस्काउंटिंग आवडत पण नाही. म्हणजे जर उद्या तुम्हाला सांगितलं, की बायपास सर्जरीवर डिस्काउंट आहे. तर तर यू विल तुम्ही जाऊन करणार नाही. करणार नाही तुम्ही, राइट? सो डिस्काउंटिंग डज नॉट वर्क एव्हरीवेअर. समटाईम्स ते ना आपली व्हॅल्यू पण कमी करतं. म्हणजे डॉक्टर्सनी किंवा हॉस्पिटल्सनी जे प्रॉडक्ट वापरलं जातं त्याच्यामध्ये त्यांना स्वस्त नको असतं. त्यांना आणखीन महाग काय असेल, आणखीन ॲडव्हान्स काय असेल, असं हवं असतं आणि म्हणून प्रत्येक कस्टमर हा डिस्काउंटसाठी नसतो. त्यामुळे एक सेगमेंट असा आहे, की त्या प्रॉडक्टसाठी लागणारा जो काही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी आहे ते प्रॉडक्टची आणि सर्व्हिसची, दॅट इज मोर डिपेंडंट. तर डिस्काउंटची अशी पण एक केस स्टडी मी बघितली होती, दॅट आय शेअर्ड. सो मला अजून एक अनुभव आहे, की बरेच देश सुद्धा डिस्काउंटमध्ये टुरिझम परचेस करतात. टुरिस्टना ते परचेस करतात. मी एक एक्झाम्पल देतो. 15 वर्षा अगोदर आम्ही एका चेंबर ऑफ कॉमर्समध्ये मेंबर्स आहोत आणि साधारणतः 20 वर्षामध्ये आम्ही 90 देशांमध्ये प्रवास केलेला आहे. तर उझबेकिस्तान नावाचा एक देश आहे. उझबेकिस्तान म्हणजे आपला भारताचा मित्र देश आहे. तर उझबेकिस्तान सरकारने एक स्कीम सुरू केलेली 15 वर्षा अगोदर फॉर अ शॉर्ट ड्युरेशन, की ₹35,000 मध्ये 7 दिवस. 15 वर्षा अगोदर 35,000 म्हणजे आजचे 70,000. करेक्ट. तर ₹35,000 मध्ये 7 दिवस. त्याच्यामध्ये फ्लाइट, हॉटेल, स्टे, गाईड, साईट सीइंग सगळी कॉस्ट आली. तर विचार न करता आमच्या ग्रुपने ते बुक करून टाकलं. कारण त्याला काहीच म्हणजे अकलेचा भागच नव्हता ना. एवढं स्वस्त्यामध्ये जर तुम्हाला सगळं काय मिळत असेल आणि ते सुद्धा 2 फ्लाइट्स, कारण उझबेकिस्तानला मुंबईवरनं डायरेक्ट फ्लाइट नसायची. तर मुंबईवरनं दिल्लीचं तिकीट आणि मग दिल्लीवरनं उझबेकिस्तान. ताशकंडचं तिकीट. तर अशी ती स्कीम होती. तर त्या लोकांनी कुठे हे सांगितलं नाही, की 1.5 लाखाचं पॅकेज आहे, आम्ही तुम्हाला 35,000 देतोय. त्यांनी 35,000 ची किंमतच सांगितली. म्हणजे कस्टमर स्वतः बऱ्याच वेळा त्याची व्हॅल्यू डोक्यामध्ये कॅल्क्युलेट करतो. अरे, ही कमीत कमी लाख रुपयाची गोष्ट आहे. आपल्याला 35,000 मिळते तर घेऊन टाका. आणि ती घेतली गेली. तर तुम्ही तुमच्या बिझनेसला किंवा तुमच्या प्रॉडक्टला प्राइसिंगमध्ये कसं प्रेझेंट करता, कसं मांडता, हे याच्यावर पण अवलंबून असतं. आता द व्हाईट विलाज ॲट शहापूर आणि कसारा जे आम्ही डेव्हलप केले विलास, द टॉलेस्ट विलाज इन द कंट्री आर द व्हाईट विलाज. 18 फीट हाईट आहे, टॉल. तर त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, की प्राइसवर सेल नाही केला. आम्ही त्या विलाजच्या फीचर्सवर सेल केलं.
म्हणजे काच सेंट गोबेनची, अॅल्युमिनियम जिंदालचं, ट्रिपर सिमेंट्सचे, वायर पॉलिकॅपचं, पेंट जोतूनचं, शिंगल्स अमेरिकन शिंगल्स, बाथरूम फिटिंग स्कोलरचं, डिझाईन बाय सुझॅन खान. तर असे फीचर्स दिले की त्याच्यामध्ये ती ऑटोमॅटिकली व्हॅल्यू क्रिएट झाली. करेक्ट. आणि मग आम्ही त्याला विकलं. म्हणजे त्या प्राइस आणि त्या प्राइसवर डिस्काउंट आणि नेगोशिएटिंग याच्या आधारावर विकण्यापेक्षा आम्ही त्याच्या ऑफरिंग्सवर भर दिला आणि ते प्रोडक्ट आम्ही तसं विकलं. तर तुम्ही तुमची सेल्स पिच किंवा तुमची कॉस्टिंग लोकांना कशी जस्टिफाय करून देऊ शकता ना, हे तुमच्यावर असतं. आता भरपूर असे प्रोडक्ट्स आहेत जिथे डिस्काउंटचा कॉन्सेप्टच नाहीये. तिथे प्रोडक्ट मिळणं महत्वाचं आहे. फॉरगेट अबाउट डिस्काउंट. म्हणजे त्यांनी तुमच्या डोक्यामध्ये स्केर्सिटी एवढी तयार करून ठेवलेली आहे की हा प्रोडक्ट लॉन्च झाल्याबरोबर संपतो. म्हणजे तुम्ही वाट पाहता, आतुरतेने वाट पाहता. तर तुम्हाला हे कधीच लक्षात नसते की आपल्याला डिस्काउंट मागायचं असतं किंवा आपल्याला डिस्काउंट ते मिळू शकतं. रिसेंट एक्झाम्पल आहे एलपीजी सिलेंडर. त्याच्यावर डिस्काउंट कोणाला पाहिजे? रेट नाही वाढला पाहिजे हीच प्रार्थना असते. आणि दुसरं एक्झाम्पल म्हणजे जे आपण नेहमीच म्हणतो ऍपल प्रोडक्ट्स. म्हणजे पूर्ण वर्ष ते लोक सप्टेंबरमध्ये प्रोडक्ट लॉन्च करतात आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तो माल मिळतो. लोक आतुरतेने वाट पाहतात आणि मला तर असं वाटतं की जे लोक बुकिंग करतात ना त्याच्याच पैशाने ते लोक प्रोडक्शन करत असतील. कारण ते लोक गॅप ठेवतात, 1, 1.5, 2 महिन्याचा गॅप ठेवतात. Pre-booking. परंतु एवढं प्री बुकिंग होतं की कधीच आपल्याला त्याच्यामध्ये असा विचार येत नाही की हे डिस्काउंटवर मिळाला पाहिजे. इतर अनेक ब्रँड्स, फोनचे ब्रँड्स तुम्हाला हमखास डिस्काउंटवरच अवेलेबल असतात. म्हणजे चांगल्या व्हॅल्यूवर अवेलेबल असतात. पण परफॉर्मन्स जो ऍपलचा आहे ना, ते दुसऱ्या मोबाईल सिस्टम्समध्ये न मिळण्यामुळे किंवा दुसऱ्या सॉफ्टवेअर्समध्ये न मिळण्यामुळे लॉट ऑफ पीपल आर हुक्ड ऑन टू दॅट वन ब्रँड. आता प्रत्येक प्रोडक्टमध्ये एक महारथी असतो. म्हणजे गाडीमध्ये ते मर्सिडीज झालं, रोल्स रॉयस झालं, टीव्हीमध्ये ते सोनी झालं, सॅमसंग झालं. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये एक पैलवान असतो. बॅग्समध्ये तुम्हाला जे महागवाले बॅग्स असतात ते एलव्ही झालं. तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये ना लोकांनी आपली छवी बनवून ठेवली की हू आर वी ॲज अ ब्रँड. आणि एक ब्रँड आणि एक पर्सनॅलिटी असते. लोक त्या पर्सनॅलिटीकडे त्या नजरेने पाहतात की बाबा हे मिळणं महत्वाचं आहे, हे घेणं महत्वाचं आहे. याच्यावर डिस्काउंट तर तो मनामध्ये विचार येत पण नाही. आंतरराष्ट्रीय देशांमध्ये ना ऑफ सीझन सेल भरपूर चालतो. दॅट इज अनदर वे ऑफ एक्झॉस्टिंग युअर इन्व्हेंटरी. ती एक वेगळी स्ट्रॅटेजी की एक अमुक ब्रँड्स असतात. आता विंटर जर सुरू होत असेल आणि त्यांच्याकडे समरचा स्टॉक उरलेला असेल तर ते सेलवर लावून टाकतात. एंड ऑफ सीझन. एंड ऑफ सीझन मध्ये ते त्या इन्व्हेंटरीला खपवतात. तर दॅट इज ऑल्सो अ स्ट्रॅटेजी. ती पण एक स्ट्रॅटेजी आहे. परंतु त्याच्यामध्ये कसं असतं, आता थंडी सुरू होणार आहे, मी गरमीचे कपडे घेऊन काय करणार? म्हणजे समरवेअर लाईट कपडे घेऊन काय करणार? मला तर हेवी कपडे पाहिजेत. आता विंटर येते तर लोक ते विकत घेतात आणि घरात स्टोअर करतात. म्हणजे ते पुढच्या समरमध्ये वापरतील कारण आज त्यांना चांगल्या रेटवर मिळालेलं. असे लोक बाय करतात. म्हणजे इन्व्हेंटरी आपल्याकडे ठेवण्यापेक्षा ते लोक कस्टमरकडे ते डिस्बर्स करून टाकतात आणि कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ते संपवून टाकतात. तर असे जे ब्रँड असतात ना त्या लोकांचं कॅल्क्युलेशन असतं की 33% ते लोक हा माल फुल व्हॅल्यूवर विकतात. जी लोक वाट नाही पाहू शकत ना, त्यांना आताच पाहिजे, ते लोक फुल व्हॅल्यू देतात. 33% माल ते लोक 33%, 40% डिस्काउंट मध्ये काढतात आणि 33% माल ते लोक कॉस्ट प्राइस वर काढतात. असं करून ते लोक 100% स्टॉक एक्झॉस्ट करतात. तर ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी. तर त्यांना ऍव्हरेज प्रॉफिटेबिलिटी मिळून जाते. म्हणजे त्यांचा हेतू असा असतो की लावलेला पूर्ण पैसा एनकॅश झाला पाहिजे. आपल्याकडे इन्व्हेंटरी स्टोरेजची झंझट नाही झाली पाहिजे. कारण कपडे आहेत ना किंवा बुट आहेत किंवा काही सामग्री जी आहे ती स्टोअर करून त्याची व्हॅल्यू वाढणार नाही, ती कमीच होणार आहे. तर दे एक्झॉस्ट इट इन द मार्केट विथ दिस स्ट्रॅटेजी. पण त्यांच्याकडे ती स्ट्रॅटेजी ऍडव्हान्समध्ये असतेच. मग ते लोक जॉग्राफी पण डिवाइड करतात की बाबा जेव्हा आपण नवीन डिझाईन लॉन्च करतो तर ती मेट्रो सिटीजमध्ये विकायची अगोदर. त्याच्यातनं उरलेली सामग्री 2 टियर सिटीमध्ये जायचं आणि आता बेटर व्हॅल्यू द्यायची, बेटर प्राइस द्यायची. समजा ते 30% लोअर व्हॅल्यूला झाले आणि तिकडचा उरलेला माल जो असतो तो 3 टियर मध्ये द्यायचा आणि फॅक्टरी व्हॅल्यूला काढायचा. तर लोक याला सीझनल डिवाइड करतात किंवा जॉग्राफिकल डिवाइड करतात. पण दीज आर ऑल वेल कॅल्क्युलेटेड स्ट्रॅटेजीज. ॲज अन एंटरप्रेन्योर ती स्ट्रॅटेजी तुम्हाला आखणं महत्वाचं आहे आणि मग त्या अकॉर्डिंगली तुम्ही ते करू शकता. रेस्टॉरंट्समध्ये लोक हॅपी आवर्स का क्रिएट करतात? तर त्यांच्याकडे जो मिसिंग स्लॉट असतो तो भरण्यासाठी ते लोक हॅपी आवर्स क्रिएट करतात किंवा व्हॅल्यू एडिशन देतात. फॉर एक्झाम्पल सांतेमध्ये आम्ही कॉर्पोरेट लंच देतो.
कॉर्पोरेट रेंजमध्ये कसं आहे की 1000 रुपयाच्या आत तुम्हाला एक फुल व्हॅल्यू मिळतं. म्हणजे यू हॅव गॉट अ फुल मील इन दॅट व्हॅल्यू कॉस्टिंग. तर बरेच लोक अशा पद्धतीने सुद्धा ते लोक स्ट्रॅटेजाइज करतात. तर यू रिअली नीड टू कीप क्रिएटिंग व्हॅल्यू फॉर युअर ऑर्गनायझेशन. त्या कशा पद्धतीने आपण करतो ना, त्याचा आपल्याला विचार करायला गरजेचं आहे. बॉड ॲक्टिव्ह नावाचं जे जिमवेअर आहे, ॲथलीजर वेअर, ते लोक काय करतात, जे फॅशनमधनं निघतं, दे ऑफर इट अलॉंग विथ देअर न्यू प्रॉडक्ट्स. कॉम्प्लिमेंटरी पण देऊन टाकतात. म्हणजे रादर दॅन डिस्काउंटिंग द ब्रँड ऑर डिस्काउंटिंग द प्रोडक्ट, गिव्ह मोर फॉर लेस. दॅट इज ऑल्सो इन अ वे ते एक डिस्काउंटच झालं ना. करेक्ट. तर त्या हिशोबाने लोक स्ट्रॅटेजाइज करतात. उद्योजक म्हणून तुम्हाला काय सोयीस्कर वाटतं, कारण तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर, तुमचं रिसोर्स मॅनेजमेंट, तुमची इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे तुम्हाला माहिती आहे. मग त्या हिशोबाने तुम्ही आम्ही केलेली चर्चा जी आहे याच्यामध्ये तुम्हाला काय मॅच होतं ते तुम्ही करून इम्प्लिमेंट करू शकता. बऱ्याचदा ना आपल्या प्रोडक्टची व्हॅल्यू कस्टमरला माहीतच नसते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आम्ही ग्राफोलॉजी करतो. ग्राफोलॉजीमध्ये आम्ही स्टाफ एनालिसिस करतो. तर लोकांना वाटतं स्टाफचं एनालिसिस करून मी काय करणार? पण आम्ही जेव्हा त्यांना सांगतो, की तुमचं ॲट्रिशन एवढं असतं, ॲट्रिशनमुळे एवढा लॉस होतो, तुमची एवढी रिक्रुटमेंट कॉस्ट असते, तुमच्या सीनियर लोकांचा वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होतो आणि हे सगळं कॅल्क्युलेट केलं तर तुमच्या बॉटम लाईनच्या प्रॉफिटमध्ये डायरेक्टली 3 ते 5% लॉस होतो आणि तो लॉस ह्या सर्व्हिसने सॉल्व्ह होऊ शकतो. तर इतकं डिटेल ना कस्टमर स्वतःबद्दल विचार करत नाही आणि मग त्याला कळते, की अरे हां, ऑलरेडी माझा लॉस होतोय, तर हा प्रॉडक्ट मी घेऊ शकतो. तर ती डिस्काउंट देण्यापेक्षा व्हॅल्यू दाखवली. तर सोलार विकला जातो. सोलारमध्ये लोकांना वाटतं, की अपफ्रंट खूप कॉस्ट आहे. पण त्यांना जर कॅल्क्युलेट करून सांगितले, की 10 वर्षाचं तुमचं एवढं लाईट बिल आहे, तसं तुम्ही ते भरणारच आहात. त्याच्या अर्धं जर तुम्ही भरलं, तर तुम्हाला लाईफटाईम इलेक्ट्रिसिटी फ्री मिळेल. तर हे प्रत्येक उद्योजकांनी आपल्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसची व्हॅल्यू शोधून काढायला हवी, रादर दॅन प्रॉडक्टवर डिस्काउंट देण्यापेक्षा, असं मला वाटतं. मला एका लॉयरनी फार चांगलं शिकवण दिलेली. हे पण साधारणतः 2004 साली, म्हणजे 22 वर्ष अगोदर. तर आमचं एक लिटिगेशन होतं आणि त्या लिटिगेशनमध्ये आम्हाला कोर्टात जायचं होतं आणि त्या लॉयरनी मला सांगितलं, 22 वर्ष अगोदर त्या लॉयरनी मला सांगितलं, की पर अपीअरन्स आय विल चार्ज यू ₹50,000. वाह! तर 22 वर्ष अगोदर ₹50,000 म्हणजे मला अटॅक आता म्हणजे अटॅक येता राहिला. मी त्याला ₹50,000. तर ती म्हणाली, की तुमचं सब्जेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड आहे. पहिल्या हिअरिंगमध्ये किंवा दुसऱ्या हिअरिंगमध्येच निकाल लागू शकतो, शक्यता आहे. तर हे असं नाही, की तुम्हाला हे 10 वेळा भरावे लागेल आणि तुम्ही ₹5,00,000 देणार. तर मी जेव्हा मला ते कॅल्क्युलेशन समजलं ना, तर मग मी विचार केला, की त्या लिटिगेशनच्या समोर 50,000 ते ₹1,00,000 इज ॲक्सेप्टेबल. मी हो बोललो. तिने पहिल्या हिअरिंगमध्ये फेव्हरेबल ऑर्डर काढली. पहिल्या हिअरिंगमध्ये. कायद्यामध्ये कधीच होत नाही आणि कायद्याला फार वेळ लागतो आणि निर्णय फार लेट येतात. हे सगळ्या बाबतींमध्ये नसतं. स्ट्रेट फॉरवर्ड मॅटर जे असतात ते तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या हिअरिंगमध्ये रिझल्ट येतात आणि यू आर आउट ऑफ द कोर्ट. तर म्हणजे आपण असा एक गैरसमज करून बसतो मनामध्ये, की कोर्टामध्ये गेलं की भरपूर वर्ष लागतात. त्या बाईनी, त्या वकिलानी पहिल्या हिअरिंगमध्ये मला माझ्या फेवरमध्ये रिझल्ट आणून दिला आणि माझा तो विषय मिटला. मला खर्च झाला फक्त 50,000. मग त्यावेळेला असं वाटलं, अरे फक्त 50,000 मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर बऱ्याच वेळेला ना आपण परसेप्शन काहीतरी वेगळं ठेवतो, की अरे बापरे एवढं द्यायचंय, आणि नंतर समजतं की त्या प्रॉडक्टमध्ये दम एवढा आहे, की व्हॅल्यू एवढी आहे, की इट इज फ्लॉलेस. फॉर एक्झाम्पल मी टोयोटाची गाडी पण घेतो. तर टोयोटाची गाडी म्हणजे त्याला मरणच नाहीये, मेंटेनन्सच नाहीये. म्हणजे तुम्ही घ्या आणि वापरत बसा. पण त्याची कॅपिटल कॉस्ट महाग असते. एका Hyundaiपेक्षा टोयोटा महाग असते. तर तुम्ही हा निर्णय घेऊ शकता, की बाबा मला किती पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत त्या प्रॉडक्टकडनं, मला काय व्हॅल्यू पाहिजे. हे त्याच्यावर अवलंबून असतं. आता इनोव्हा नावाची गाडी आहे. लोकं 15-15 वर्ष वापरतात 10-10 लाख किलोमीटर चालते. आणि कितीतरी लाख किलोमीटर चालतात त्या गाड्या. करेक्ट. म्हणजे इट इज सरप्रायझिंग दॅट इज व्हॅल्यू फॉर मनी. आणि मेंटेनन्स काहीच नसतं. म्हणजे आपल्याकडे अशा पण गाड्या आहेत जिथे जेव्हा ती वर्षातनं, ते लोकं म्हणतात वर्षातनं एकदाच सर्व्हिसिंग करायची. पण त्या वर्षातनं एकदा सर्व्हिसिंग करायची जी कॉस्ट असते ना, ती एका नॉर्मल गाडीची डाउन पेमेंट होते. करेक्ट. तर तुम्ही परसेप्शन तुमच्या प्रॉडक्टबद्दल कसं मांडता, तुमच्या पोटेन्शियल कस्टमर बेसच्या मनामध्ये, हे तुमच्यावर अवलंबून आहे, की हे व्हॅल्यू क्रिएशन आहे तुमच्या प्रॉडक्टमध्ये, हे तुम्ही लोकांना कसं समजवता. दॅट इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. आय थिंक आणि असे भरपूर प्रोडक्ट्स आहेत ना, जे तुम्हाला व्हॅल्यू कम्युनिकेशनच्या मार्फत शिकवतात. फॉर एक्झाम्पल,
माणसांना सहसा लेदर बूटची फार आवड असते. आता आपण त्या लेदर बूटला ना ते क्रीम घेऊन ब्रश घेऊन घासत बसतो, भरपूर वेळ लावतो. तर एकाने इनोव्हेशन केलं. त्याने एक क्लॉथ आणला, क्लॉथ क्रिएट केलं आणि त्या क्लॉथमध्ये शायनिंग मटेरियल. तर त्या क्लॉथनी जर तुम्ही लेदरच्या बुटाला जर तुम्ही एक असा फडका जर मारतो ना, तसं मारला ना, तर एकदम शाईन येते. तर व्हेरी ईझी टू यूज, व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह. आणि त्यांनी असं सांगितलंय, म्हणजे मला वाटतं ₹350 ते क्लॉथ आहे आणि 100 वेळा तुम्ही ते यूज करू शकता आणि ट्रॅव्हल फ्रेंडली पण आहे. आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. तर माझ्या बॅगमध्ये नेहमी ते असतं. एक असं फिरवलं की एकदम ब्रँड न्यू होऊन जातात शूज. तर इनोव्हेशन, एक्सप्लेनेशन आणि घेणारा काय विचार करतो, ₹350 एक क्लॉथ आहे. 100 वेळा आपण यूज करू शकतो. मिनिमम 100 वेळा. तर ₹3.5 पर शाईन काहीच नाहीये. ₹350 पर शाईन काहीच नाहीये. तर ऑटोमॅटिकली कस्टमर जो आहे ना, तो मॅथ्स फक्त शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आणि धंद्यात वापरत नाही. पर्चेसिंगमध्ये पण वापरतो, की फटकन ते डिव्हाईड झालं मनामध्ये. न कळता ते डिव्हाईड झालं आणि सडनली यू फील की या प्रॉडक्टला भरपूर व्हॅल्यू आहे. Correct. आता तेच क्लॉथ मटेरियल जर 3,500चं असतं, तर लोकांनी घेतलं नसतं. ₹350, 100 वाइप्स, सुपर्ब, डन, बाय. तर हे सुद्धा महत्वाचं आहे, की तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचं व्हॅल्यू कुठच्या पद्धतीने एक्सप्लेन करता पोटेन्शियल मार्केटला आणि सेल क्रिएट करता. डिस्काउंट करायची गरज नाही. व्हॅल्यू क्रिएशन झालं. शेवटी तुम्हाला त्याचं व्हॅल्युएशन पण मिळेल आणि कॅश फ्लोमध्ये कधीच प्रॉब्लेम नाही येणार. दिस आर सम ऑफ द स्ट्रॅटेजीज फॉर डिस्काउंट व्हर्सेस व्हॅल्यू क्रिएशन. फॅन्टॅस्टिक. आय थिंक आज खूप चांगली चर्चा झाली डिस्काउंट आणि व्हॅल्यूवर. तुम्हाला जर हा कॉन्टेंट आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये हे सांगा की तुम्ही तुमच्या प्रोडक्टला काय व्हॅल्यू ॲड केली आणि त्याच्यामुळे तुम्हाला डिस्काउंट नाही द्यायला लागला. अशा स्ट्रॅटेजीज आम्हाला वाचायला नक्की आवडतील. आणि जर तुम्ही डिस्काउंट देत असाल, तर कशा पद्धतीचं डिस्काउंट देता आणि त्याच्या मागचं तुमचं स्ट्रॅटेजी काय असतं, ते आम्हाला कळवा. तर लोकांनाही तुमच्या प्रॉडक्टबद्दल माहीत पडेल, तुमच्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीबद्दल माहीत पडेल आणि दे विल अप्रिशिएट दॅट आणि आम्हालाही काहीतरी नवीन शिकायला मिळेल. जर तुम्हाला हे कंटेंट आवडलं, तर माझे मित्र म्हणाले त्याप्रमाणे तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज शेअर करा. थँक यू. थँक्यू. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.